अफजल खान सोबत आलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने तलवार उगारली तेव्हा महाराजांनी त्याला ठार केले। देशपांडे यांचा मुलगा पिलाजी देशपांडे याशिवाय श्यामजी देश कुलकर्णी हे सुद्धा पूर्वी मुसलमान झाले होते। पराधीस तुम्ही पावेल, गनिमी ब्राह्मणांची मी गय करणार नाही, असे स्पष्ट उद्गार महाराजांनी त्यावेळी काढले। कुणीतरी एक प्रशांत कोरडकर नावाची व्यक्ती इंद्रजित सावंतांना फोन करते आणि धमकी देते आणि त्याच वेळी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अतिशय अपमानकारक आणि हिणकस वक्तव्य करते। आपल्या मनातील मळमळ ही व्यक्ती या निमित्ताने बाहेर काढते। त्यामुळे आज या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या समाज माध्यमांमध्ये शिवप्रेमींमध्ये एक संतापाची लाट पाहायला मिळत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे नव्हे तर भारताचे अभिमानास्पद आराध्य दैवत आहे। म्हणून या निमित्ताने आपण शिवकाळामध्ये ब्राह्मणांचे नेमके काय स्थान होते, वर्णव्यवस्था त्या काळी कशी होती, इतिहासकारांच्या संदर्भासह समजून घेऊया। मित्रांनो, शिवकाळापूर्वी ही वर्णव्यवस्था अस्तित्वात होती, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदू धर्माच्या जुन्या वर्णव्यवस्थेचे बंधन तोडले होते। मनुस्मृतीच्या नियमांना न मानता त्यांनी काही वेगळे निर्णय घेतले होते। त्यामुळे काही सनातनी ब्राह्मणांना त्यांचा राग आला असावा। त्या काळी समुद्र प्रवास धर्माने निषिद्ध मानले जात होते, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःची नौदल सेना तयार केली आणि आपण अशा खुलचट अंधविश्वासू विचारांना थारा देत नाही असेच दाखवून दिले। ते फक्त क्षत्रियांकडून नव्हे तर दलित आणि ब्राह्मणांकडून सुद्धा लढाईचे कामे करून घेत होते। त्या काळी धर्मानुसार धर्मांतर करणे सुद्धा निषिद्ध होते, तरीही महाराजांनी मुसलमान झालेल्या काही लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले होते। उदाहरणार्थ बदाजी निंबाळकर, नेताजी पालकर आणि बाजी प्रभू देशपांडे यांचा मुलगा पिलाजी देशपांडे याशिवाय श्यामजी देश कुलकर्णी हे सुद्धा पूर्वी मुसलमान झाले होते। त्यांचा धर्म परिवर्तन करून त्यांना पुन्हा एकदा हिंदू धर्मामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतले होते। मित्रांनो, शत्रूंना मदत करणाऱ्या ब्राह्मणांना त्यांनी मृत्यूदंडाची शिक्षा दिली। अशांचा कोण मुलाहिजा करतो असे म्हणत वैदिक धर्माच्या काही नियमांना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी विरोध केला होता। अफजल खान सोबत आलेल्या कृष्णाजी भास्कर कुलकर्णीने तलवार उगारली तेव्हा महाराजांनी त्याला ठार केले। प्रभावलीचा सुभेदार जेव्हा इंग्रजांना दारू गोळा आदी रसद पुरवठा करू लागला तेव्हा राजांनी पत्र लिहिलं की कोण मुलाहिजा करू पाहतो, गनिमांचे चाकर गनिम जाणोत, बराधीस तुम्ही पावेल, गनिमी ब्राह्मणांची मी गय करणार नाही, असे स्पष्ट उद्गार महाराजांनी त्यावेळी काढले होते। मित्रांनो, इथे एक गोष्ट नमूद करासारखी आहे, ती म्हणजे वैदिक सनातनी हिंदू धर्मात ब्रह्महत्येस शुद्धी नाही असं म्हटलं जात असे, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी तर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यास ठार केलं होतं आणि इतरही काही ब्राह्मणांना युद्धामध्ये त्यांच्या तलवारीस बळी पडावं लागलं होतं। त्यामुळे गागा भट्टांनी मनामध्ये द्वेष ठेवून तुला पुरुष दान करून हा दोष नाहीसा होतो असं सांगितलं आणि त्यानंतर महाराजांचा राज्याभिषेक झाला। या उदाहरणावरून असे दिसते की धर्माच्या नावाखाली महाराजांच्या कार्यात अनेक अडचणी निर्माण केल्या जात होत्या। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक असे म्हणून घेतले नाही। कोणीही राजाकडे मदतीसाठी गेला तर तो महाराजांना तुम्ही आमचे प्रतिपालक आहात, म्हणजे तुम्ही आमचे रक्षक आहात असे म्हणायचे। पण काही आपमतलबी लोकांनी ही पदवी महाराजांपुढे जबरदस्तीने लावली। शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्या शिवचरित्र साधने खंड 5 या पुस्तकात म्हटलं आहे की शिवाजी महाराजांनी स्वतःला गृहब्राह्मण प्रतिपालक म्हणून म्हणवले होते, पण इतिहास संशोधक शेजवळकर यांनी या माहितीची छाननी करून स्पष्ट केले की या पत्रात महाराजांनी स्वतःला तसे म्हटलेले नाही, तर एका ब्राह्मणाने त्यांना ही उपाधी दिली होती। बाबासाहेब पुरंदरे यांनी 12 फेब्रुवारी 1999 रोजी साताऱ्यातील पत्रकार परिषदेमध्ये मान्य केलं होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाधीश्वर क्षत्रिय कुलावंतंस महाराजाधिराज छत्रपती एवढीच पदवी स्वीकारली होती। त्यामध्ये गो ब्राह्मण प्रतिपालक शब्द नव्हतेच। इतिहास संशोधक त्रिशे शेजवळकर यांचे संशोधन सांगते की राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या 23 पत्रामध्येही त्यांनी स्वतःला क्षत्रिय कुलावंतंस राजा छत्रपती असे म्हटले आहे। मित्रांनो, जातीभेद आणि अस्पृश्यता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी म्हणजे शिवकाळाच्या पूर्वी सुद्धा अस्तित्वात होती। अस्पृश्य लोकांना स्पर्श करणे धर्मविरोधी मानले जात होते, पण छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अन्यायकारक नियम बदलले। छत्रपती शिवाजी महाराजांना
कळून चुकले होते की अस्पृश्यता भेदभाव स्वराज्यासाठी घातक आहे, म्हणून त्यांनी अस्पृश्यतेविरोधी भूमिका घेतली. त्यामुळे महार समाजातील लोकांनी ब्राह्मणासोबत खांद्याला खांदा लावून लढू लागले. सुरेंद्रनाथ सेन यांच्या द मिलिटरी सिस्टीम ऑफ द मराठा या पुस्तकातही याचा उल्लेख आपल्याला आढळतो. ब्राह्मण सुद्धा महारांसोबत खांद्याला खांदा लावून लढत होते, जे पूर्वी गावातही राहू शकत नव्हते, असा उल्लेख आपल्याला यांच्या या पुस्तकामध्ये आढळतो. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते जरूर कळवा. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि अभिप्राय खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.